पठाणकोटच्या नांगलपूर भागामध्ये हवाई दलाच्या एका अपाचे हेलिकॉप्टरचं म्हणजेच M17चं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलेलं आहे। आपत्कालीन लँडिंग बद्दल कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नाहीये। अपाचे हेलिकॉप्टर पठाणकोटहून उड्डाण घेतलेलं होतं आणि यापूर्वी अपाचेनं 6 जून रोजी सहारनपूरमध्ये ही सावधगिरीचं लँडिंग केलेलं होतं। हे हल्ला करणारं हेलिकॉप्टर अमेरिकेकडनं खरेदी करण्यात आलेलं आहे। हवाई दलाकडे 22 अपाचे हेलिकॉप्टर आहेत। अमेरिकेतील बोईंग अपाचे बनवतात। तर 2020 पर्यंत हवाई दलाकडे 22 हेलिकॉप्टर होते। अपाचेचं अशा पद्धतीचं इमर्जन्सी लँडिंग का हा मात्र प्रश्न अनुत्तरित आहेत। तर बोईंग याच कंपनीचं विमान हे काल अपघातग्रस्त झालं आणि ते अक्षरशः रहिवासी भागात कोसळलं आणि जवळच आर्मी कॅन्टोन्मेंटचा भाग आहे त्या भागात ते कोसळलं आणि सध्या आपण बघतोय पठाणकोटमध्ये सुद्धा अपाचेचं इमर्जन्सी लँडिंग झालेलं आहे। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, काय अधिक माहिती मिळतेय? बिलकुल अचानकपणे हे इमर्जन्सी लँडिंग झालेलं आहे। पठाणकोट इथं हे अपाचे इमर्जन्सी लँडिंग झालेलं आहे आणि यापूर्वी सुद्धा 6 जूनला सुद्धा अशाच प्रकारे सहारनपूरला सुद्धा लँडिंग करण्यात आलं होतं। हे इमर्जन्सी लँडिंग होतं। अमेरिकेकडून हे संपूर्ण अपाचे विमान हेलिकॉप्टर आपण घेतलेले आहेत आणि साधारणतः एअरफोर्सकडे 22 अपाचे हेलिकॉप्टर आहेत आणि अमेरिकेचीच कंपनी की जी बोईंग सुद्धा बनवते, त्यामुळे अपाचे असेल किंवा बोईंग असेल ही अमेरिकेचीच कंपनी आहे। आणि आज पठाणकोट इथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। नेमकं कारण काय आहे हे स्पष्ट झालेलं नाहीये। इमर्जन्सी लँडिंग का करण्यात आलेलं आहे, परंतु कोणतीही वित्तीय किंवा जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते। नक्कीच, मात्र पुन्हा एकदा तोच प्रश्न की बोईंगचंच हे विमान आहे, अमेरिकन बनावटीचंच विमान हेलिकॉप्टर आहे। कालची दुर्घटना जी घडली ती सुद्धा याच कंपनीचं इंजिन तिला होतं। काय याचं काही कनेक्शन आहे का? बिलकुल तोच तपासण्याचं काम आता सुरू आहे की नेमकं याच्यामध्ये त्रुटी कुठे आहे, टेक्निकल त्रुटी आहे किंवा काही विशेष कारणानं अशा प्रकारचे इमर्जन्सी लँड होते का हे सुद्धा पाहिलं जात आहे। आणि हे अपाचे विमान असतील किंवा बोईंग असेल हे खूप अगोदर जुने घेतलेले नाहीत, तर आत्ताच घेतलेले आहेत। म्हणजे की 2020 मध्ये साधारणतः 22 हेलिकॉप्टर आहेत ते भारताने घेतले होते अपाचे सारखे। अतिशय महागडे हे हेलिकॉप्टर आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही वातावरणामध्ये हे अपाचेचं हेलिकॉप्टर लँड होऊ शकतं आणि उड्डाण पण घेऊ शकतं असं हे विमान आहे। आणि म्हणूनच प्रेफरन्स देण्यात आलेला होता की अशा विमानाला कोणत्याही इमर्जन्सी परिस्थितीमध्ये, युद्धजन्य परिस्थितीमध्ये तिथं अपाचेचं हेलिकॉप्टर जे आहे त्याला प्राथमिकता देण्यात येते। परंतु आता अपाचेचंच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे, त्यामुळे नेमकं तिथे कारण काय हे अद्याप समजू शकलं नाही। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे। तर अजूनही इमर्जन्सी लँडिंगचं कारण सांगितलेलं नाहीये, मात्र एक मोठा अपघात टळलेला आहे। नांगलपूर भागात हेलिकॉप्टरचं अतिशय आपण बघतोय संपूर्ण परिसरामध्ये स्थानिक वस्ती नाहीये, त्या ठिकाणी इमर्जन्सी लँडिंग केलं आहे।